याचा पुढचा मुद्दा आहे का, पैसा संपत्ती हे प्रारब्धावर अवलंबून, जसं प्रारब्ध तसं धनवंता लागे सर्व मान्यता आहे, पैशाला किंमत आहे महाराज जगामध्ये, पण हे सगळं प्रारब्धाच्या अधीन महाराज. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. तुमच्या प्रारब्धात जे आहे ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे महाराज, ते कोणी बदलू शकत नाही. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला, कोण? भगवान श्रीकृष्ण. जेलमध्ये जन्म, जेलमध्ये. एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म दिवसा बाराला, एकाचा जन्म ती मला महाराजाला काला सांगायला, एखादा जन्म अष्टमीला, एका जन्म नवमीला, एका जन्म पावसाळ्यात, एका जन्म. मग ज्याचं त्याचं काय प्रारब्ध, काय ज्याचं प्रारब्ध आहे का नाही? मला सांगा, गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा काय झालं? राजा झाला. त्याचाच सख्खा मित्र सुदामा पोहे बांधायला फडके नाही, द्वारकेत द्वारपालाने अडवलं. अरे द्वारपाल कन्हैया से दो किधर पे सुदामा गरीब आया. म्हणजे ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे. बरं आता ऐका, प्रारब्ध ही अशी गोष्ट आहे महाराज, तुम्ही बदलू शकत नाही. मला सांगा, पाणी एक आहे, मोटर एक आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे का ना महाराज. आणि एवढं सांगून पण तुम्हाला जर समजत नसेल ते तुमचं काय प्रारब्धच आहे ना महाराज. म्हणून प्रारब्धात तुम्ही बदल करू शकत नाही महाराज. हो, अजून सोपं करून सांगू तुम्हाला. काही मुलींनी बापाच्या घरी एवढ्या मजा मारले महाराज, खालीला ताट उचलायचं ना, असं ढकलून द्यायचं, असं ढकलून द्यायचं. तिला असा नवरा भेटला, दुसऱ्याच्या घरी भांडी घासायला गेली. आणि काही मुलींनी बापाच्या घरी एवढे कष्ट केले, शाळेत नोटीस आली 100 रुपये बारान सहलीला चला. ती म्हणली, मॅडम मी सहलीला आली असते, पण त्यासाठी माझ्या आईला कोणातरी शेतामध्ये दिवसभर काम करावं लागेल, तेव्हा 100 रुपये भेटतील, म्हणून मला सहलीला यायचं नाही. तिला असा नवरा भेटला, कपाटाच्या चाव्या कमरेला आल्या. म्हणजे ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे महाराज. प्रारब्ध बदलू शकत नाही महाराज. मला सांगा, गाय कुठे? गोठ्यात आहे. कुत्रा दरवाजात आहे, खेकड दगडाखाली, बेडूक पाण्यात आहे. मग माझा प्रश्न असा आहे की गाय गोठ्यातच का, कुत्रा दरवाजातच का, खेकड दगडाखालीच का, बेडूक पाण्यातच का? का? ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. आणि एवढं सांगून जर तुम्हाला समजत नसेल महाराज, तर माझं प्रारब्ध आहे. आता विठ्ठल म्हणून प्रारब्धातल्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. कर्म तुम्ही बदलू शकता. कर्म चांगलं ठेवलं पाहिजे माणसाने, चांगलं वागलं पाहिजे. मगाशी सांगितलं, चांगलं बोललं पाहिजे. आपल्याला बोलता येत नाही. पहा, एक म्हातारी गेली बाजारात, म्हातारी गेली बाजारात, आणि बाजारात गेला तर तिला दिसला आरसा. काय दिसला? आरसा. तिने तो आरसा घेतला, म्हणले केवढ्याला आरसा? दुकानदार म्हणला 50 रुपयाला. एवढा महाग? लुटायला बसला काय? कोण म्हणले? मत बोलायचं मग कळत नाही लोक. लुटायला बसला का? हा केवढ्याला आहे? तो म्हणला 60 रुपयाला. एवढा महाग? दाखव इकडे. तिने तो आरसा घेतला, म्हातारीने हातात धरला आणि तोंड बघितलं. तेव्हा ते पहिला 5लाच भेटायचं आणि तोंड पण चांगलं दिसायचं पहिला, आणि तोंड कसं दिसायचं? तो दुकानदार म्हणला, ही किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे आजी? ती म्हणली 50 वर्षापूर्वीची गोष्ट. तो म्हणला, तेव्हा तुझं तोंडच चांगलं होतं, आरशाचा काय दिवस. चांगलं बोलावं का नाही माणसाने? चांगलं बोलावं मला. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, गुजरातमध्ये कीर्तन होतं वापीला, आणि कीर्तन झालं, मला आली बसायला खुर्ची. मी बसलो खुर्चीवर, आणि खुर्चीवर बसल्यानंतर एक माणूस आला माझ्याजवळ, पाया पडला, खिशातून 200 रुपयाची नोट काढली आणि पायावर ठेवली. मी म्हणलं, हे कशासाठी बाबा? तो म्हणतो, कुठंच चालत नव्हती. कुठंच चालत नव्हती, मग इथं चालत का? म्हणजे माणसाला बोलायचं कळत नाही मला. चांगलं बोला. साच आणि मितले आणि
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. गोड बोलावं, माणसाची वाणी चांगली असावी. वाणी कशी असावी? चांगली असावी. काही माणसं बोलून झाल्यावर विचार करतात. बोलून झाल्यावर काही जण बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करतात. मग माझं प्रामाणिक मत आहे, बोलून झाल्यावर विचार करण्यापेक्षा बोलायच्या अगोदरच विचार करावा का नाही महाराज? कारण ज्यांनी जीभ जिंकली त्याने जग जिंकलं महाराज. म्हणून बोलणं चांगलं असावं. आता तुमच्याकडे कडक उन्हाळा आहे, तुमच्या घरी पाहुणे आले, काय म्हणता तुम्ही? काय घेणार? चहा घेणार का? कॉफी असते का उन्हाळ्यात? सरबत असं असं जरा मला वाटलं एक भाग सोडून दुसऱ्या भागात आलो. नीट आहे का? हा, काय म्हणतात? चहा घेणार का? आता कडक उन्हाळा म्हटलं, आपण सरबत म्हणतो का ना? चहा करू का सरबत बाबा? मग तसंच घर मालक म्हणला पाहुण्याला, काय घेतात? चहा घेणार का सरबत? त्यांनी काहीतरी एक सांगावं का नाही? तो काय म्हणला माहितीये का? चहा उस्तवर सरबत द्या. चहा उस्तवर सरबत. म्हणजे दोन्ही बी. घर मालक हुशार होता. कुठला होता? मला गॅरंटी बेल्याच. तो आता कसा हुशारच ना, तुम्ही डाऊट पण घेऊ शकत नाही. तो म्हणला, घर मालक म्हणला, पाहुणे तुम्ही इथून निघा, तुम्ही पाहुणे व्हायच्या लायकीचे. दोन्ही मागतं, एक काहीतरी मागाव का? म्हणजे माणसाने चांगलं बोलावं, माझं एवढं मत आहे. एक जण जेवायला बसलं, जेवायला, आणि नेमकी त्याच दिवशी सासूबाई आली आणि ते काय करत होतं? जेवत होतं. आणि त्याला बायकोला म्हणलं, वय ग, आज भाजी मामीने केली काय ग? भाजी? महिला म्हणलं, भाजी मामीने केली काय ग? ती किचन मधून पळतच आली बाहेर. बाया, तुम्हाला कसं काय कळलं? भाजी माझ्या आईनेच केली, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो, किती सोपं आहे, किती सोपं आहे. रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे बोलायचं कळत, थोडंच बोलणार पण झटकाच. माणसाने चांगलं बोलावं. दुसरं काय महाराज? आपल्या हातात काय? चांगलं बोलणं, चांगलं वागणं, चांगलं राहणं, एवढंच आपल्या हातात आहे का नाही महाराज? आणि हे कधी सुधारणं होते महाराज? जेव्हा आपण चांगल्या संगतीत असतो महाराज.